नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपली यूट्यूबवर खूप टाइमपासून व्हिडिओ येत नव्हती। आता म्हणजे गणपतीमध्ये तर आला, अजून एक व्लॉग शूट केला, बट मी तो अपलोड नाही केला बिकॉज माझ्या मनासारखा नव्हता झाला। आता व्लॉग्स म्हटले तर म्हणजे थोडंफार प्लॅनिंग तर लागतेच, बट ते म्हणजे प्लॅनिंग नव्हती, रॅन्डम व्हिडिओ होती आणि मला टाईमसुद्धा नाही भेटत आहे सध्या अपलोड वगैरे करायला। थोडं आहेत काही इश्यूज। ओके, ते सोडा। आजचा जो व्हिडिओ असेल तो असेल माझा जो आता फॅटला, आता मी थोडं कट करतोय, तर त्याच्यामध्ये म्हणजे माझा कट करायचा हिशोब म्हणजे असं मला वेट लॉस नाही करायचा, मला करायचा फॅट लॉस। मला जी फिजिक प्रॉपर म्हणजे जे फॅट आहे ते बॉडीमधलं घालवायचं आणि मसलला विजिबल करायचं आहे, तर त्याला म्हणतात फॅट लॉस। तर त्यासाठी माझा फुल डे ऑफ इटिंग सध्या काय आहे, तुम्ही जर मसल गेनिंगसाठी जो फुल डे ऑफ इटिंग बघितला असेल इंस्टावर मी व्हिडिओ आहे, आणि मी खूप चॅनलवर सुद्धा टाकले, वेगवेगळे डाएट टाकले ऑलरेडी। तर आता माझी फॅट लॉसची एक्झॅक्टली फुल डे ऑफ इटिंग काय आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर आता माझ्या फर्स्ट मीलमध्ये आहे, मी घेतल्यात 100 ग्रॅम ओट्स। त्याच्यामध्ये मी आज जिमला जातोय म्हणून हाफ स्कूप ऑफ व्हे घेतलाय, आणि त्याच्याबरोबर माझ्या फर्स्ट मीलमध्ये असतं 2x ऑमलेट, आणि मी घेणार आहे क्रिएटिन विथ ग्लुकोन डी। थोडं इन्सुलिन स्पाइक होण्यासाठी मी हे मॉर्निंग मीलमध्ये ॲड केलं, आणि मी आता म्हणजे मी 4-5 दिवस कंटिन्यू यूज करतोय। मला असं वेटमध्ये फरक नाही जाणवत आहे, बट थोडं वाटतं, म्हणजे मला थोडं असं फील होत आहे की मी कमी कॅलरीज खातोय। कारण ते तुम्हाला समजेल पुढच्या म्हणजे पुढे जे मील्स आहेत त्याच्यामध्ये समजेल मी काय कसे कॅलरीज आणि कसे कार्ब्स कट केलेत। ओके, तर आता मी ही मील घेतो आणि पटापट जिमला जातो, कारण आता मी आहे घरी, तर मला जिमला जाऊ दे आणि मग तुमच्याशी थोडं पण बोलू। ओके, तर भाई मी जिमला तर पोहोचलो आहे, आणि तुम्ही बोलत असं जिमची बॅग आपलं ऑफिसची बॅग का घेऊन येतो जिमला, तर भाई ऑफिसमधून डायरेक्ट येतो, आणि माझ्या जिमची बॅग एक इकडे आणि एक घरी आहे। जिमची बॅगची म्हणजे त्याच्यामध्येच सर्व ठेवलं आहे, जे आपलं रिस्ट बँड, बेल्ट, लिव्हर बेल्ट वगैरे सर्व इथेच ठेवलं आहे, असा विषय आहे, शूज वगैरे। त्यामुळे बॅग माझी एक इकडे आणि एक घरी ठेवली आहे, ती जुनी झाली ती एक इकडे ठेवली आहे, असा विषय आहे। तर आज आपला असेल बॅक वर्कआउट, तर तोच विषय आहे, आणि तुम्हाला त्याच्यानंतर का ब्लॉग चालू केला ते समजेल। म्हणजे वर्कआउट नंतर एक्झॅक्ट मी ब्लॉग ह्याचसाठी चालू केला, नंतर ब्लॉग केलाच मला, कारण सध्या माझ्याकडे म्हणजे तेवढा टाईमच नाही मिळाला, थोडं काही गोष्टी चालू आहेत घरी। ठीक आहे, तर आता तुम्ही बॅक वर्कआउट एन्जॉय करा। Inside of me, you better watch out. If your enemy's a road ahead, a full prophecy to be the greatest beast the world has ever seen. I feed him every day like the bones clean. I feed him all the hate and he grows me, and he gets claws real big, pissed off quick. And if you cross him, you might drop dead. Metaphorically, of course, settling the score, never getting bored. Loves the blood and gore, always wanting more. Freedom from the source, they don't really listen until they feel the force of party. And if you start shit, you'll be heartless in the darkness. Torn apart quick, you left scars ripped, you'll be chewed up and discarded. And this world ain't right, won't accept it. Negative energy, I expect it. Once it's in your mind, it's infectious. So fight for your life and reject it. You better give me space, I'm protective. My adrenaline spikes when I'm threatened. And if you stay in my way, I'm aggressive. Cause when there's no exit, I'll kill when I'm desperate. No exit, I'll kill when I'm desperate. This world ain't right, won't accept it. Negative energy, I expect it. Once it's in your mind, it's infectious. So fight for your life and reject it. You better give me space, I'm protective. My adrenaline spikes when I'm threatened. And if you stay in my way, I'm aggressive. Cause when there's no exit, I'll kill when I'm desperate.
रेग्युलर डेली रुटीनमध्ये आउटिंगला गेलं किंवा फॅमिली पार्टीमध्ये बिझी असताना मी माझा प्रोटीन इंटेक कसा कंप्लीट करतो, तर सध्या मी यूज करतो GNC 100% इंडियाज व्हे प्रोटीन. आणि ह्या प्रोटीनच्या स्कूपमध्ये 24 ग्राम ऑफ प्रोटीन आहे आणि हा एक टॉप क्वालिटी प्रीमियम सप्लिमेंट आहे जो की तुमच्या मसल बिल्डिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी नक्की यूज होऊ शकतो. आणि ह्या प्रोटीनमुळे ब्लोटिंग आणि इंडायजेशन सारखे इश्यूज नाही होत. आणि हा प्रोटीन मी लास्ट वीक यूज करतोय, मला सुद्धा क्वालिटी रिझल्ट्स मिळालेले आहेत. आणि जर हा प्रोटीन तुम्हाला तुमच्या सप्लिमेंट स्टॅकमध्ये ॲड करायचा असेल तर तुम्ही माझा कोड यूज करू शकता शुभम GNC5 करून, जेणेकरून तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळू शकतो. आणि आता तुम्ही पुढची व्हिडिओ एन्जॉय करू शकता. भाई आपला वर्कआउट झाला, तुम्ही बघितला असेल वर्कआउट झाला. आणि जी व्हिडिओ होती त्यासाठी मी ब्लॉग चालू करणार होतो, ती व्हिडिओ पण बघितली असेल. ओके, तर आता आपल्याला एक काम आहे, घरून कॉलेजला पुरणपोळी घेऊन यायची. तर आपल्याला एक सांगितलं आहे ठिकाण, जोगेश्वरीला सांगितलं, मला सांगितलं पहिले इकडूनच आण कुठे भेटेल तर बघू, सांगितलं तिकडे जायचं, पुरणपोळी घ्यायचं आहे. घरी काहीतरी आहे पुरणपोळी. आणि आपला जो आता पोस्ट वर्कआउट मिल, ॲक्च्युली हा पोस्ट वर्कआउट नाही, माझा लंच असतो हा, तोच आता पोस्ट वर्कआउट मिल म्हणून असेल. दाखवतो तुम्हाला, सांगतो म्हणजे त्या मिलमध्ये काय आहे. आणि तोच मी लंच करतो, पण आज हा पोस्ट वर्कआउट मिल म्हणून असेल, कारण मी मॉर्निंगला वर्कआउट केलं आहे. वर्कआउट तर एक नंबर झाला आहे. तर भावांनो, आपला पोस्ट वर्कआउट मिल आहे 4 होल एग्स आणि 80 ग्रॅम राईस. आणि त्याच्याबरोबर मी घेतला आहे प्रोटीन इंटेकसाठी. हा मिल थोडा हेवी ठेवला आहे, ह्याच्यामध्ये कार्ब्स पण कमी नाही केलेत आधीच. आणि जेवढं म्हणजे प्रोटीन होतं, ॲक्च्युली आधी चिकन होतं, तुम्ही बघितलं असेल मसल गेनच्या डाएटमध्ये चिकन होतं. आणि आता ह्याच्यामध्ये मी त्याला म्हणजे आम्हाला थोडा ना चेंज करायचा होता. आता इव्हिनिंगचा मिल ना मी खूप बोर झालेलो, तर चेंज करण्यासाठी जे 4 एग्स होते ते ह्या मिलमध्ये टाकले आणि अंडा राईस केला आहे 4 एग्सचा. आणि त्याच्यासोबत आहे दही, जेणेकरून डायजेशन पण चांगलं होईल आणि त्याच्यामध्ये थोडाफार प्रोटीन आणि फॅटसुद्धा मिळतील. ओके, हा आपला सेकंड मिल आहे. आणि आता आपण ह्याच्यानंतर म्हणजे जे मिल्स असतील ते थोडे म्हणजे आता ते दोन्ही मिल्स थोडे चेंज केले आहेत. नक्की म्हणजे जो फॅट लॉसचा जो गेम आहे तो त्याच्यामध्येच एक तुम्हाला समजून जाईल की नक्की का आणि कसे चेंज केलेत आणि किती प्रमाणात. इथे तुम्हाला त्याचे प्रत्येक मिल्सचे टोटल कॅलरीज, किती कॅलरीज आहेत आणि किती प्रमाणात प्रोटीन मिळत आहे ते तुम्हाला समजून जाईल. आणि फॅट लॉसच्या डाएटमध्ये प्रत्येक मिलमध्ये हे थोड्या प्रमाणात प्रोटीन असलं गरजेचं आहे. थोड्या प्रमाणात म्हटलं तरी म्हणजे 60% तरी प्रोटीन असणं गरजेचंच आहे. जेव्हा तुमचा प्रोटीन इंटेक कंप्लीट होणार तुमच्या वेटचा डबल, तर तेव्हाच तुम्ही एकदम फॅट लॉस करू शकता आणि मसल गेनसुद्धा करू शकता. त्याला म्हणतात म्हणजे रिकम्पोजिशन. ओके, तर आता मी माझा मील घेतो आणि आम्हाला आता पुढे म्हणजे काय असेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. तर मित्रांनो, ऑफिसचं काम केल्यानंतर आता मी ही घेतो आहे माझी 3rd मील. ओके, तर मी कमीच घेतो दिवसातून मील, बट ते कशा जरा हेवी ठेवतो, म्हणजे जास्त प्रमाणात क्वांटिटी ठेवतो आणि माझं डेली इंटेक पण, कॅलरी इंटेक पण कंप्लीट होईल आणि प्रोटीन इंटेक पण कंप्लीट होईल अशा मील ठेवतो. तर आताच्या मीलमध्ये आहे आपलं 150 ग्रॅम चिकन, जे की मॅरिनेटेड आहे. आता मी ते काही दिवसांनी बॉइल्ड चिकन चालू करणार आहे, बिकॉज मला हे मॅरिनेट म्हणजे मला ते हे नाही वाटत की फॅट लॉसमध्ये मॅरिनेटेड चिकन, ट्रेनरने तर सांगितलेलं काही प्रॉब्लेम नाही म्हणून, बट मला ते बॉइल्ड चिकन एकदम रॉ ठेवायचं आहे. बिकॉज कधीही गोष्ट बॉडी बिल्डिंगमध्ये जर रॉ ही ठेवली, म्हणजे कुठलाही फूड रॉ खाल्लं ना तर त्याचे रिझल्ट्स चांगले असतात. तर हे मॅरिनेटेड आहे. आता मी चेंजेस करणार, आता ते मॅरिनेटेड केलेलं होतं मी करतो, म्हणजे 5 दिवसांचं असं म्हणजे आणलं की एकदाच करून ठेवतो. तर ते लास्ट टाईम केलेलं त्यामुळे ते आहे. आणि 2 ब्रेड आहेत. आणि तुम्हाला जर मी बोललेलो की कार्ब्स कट केले आहेत लास्टच्या 2 मीलचे, बट ह्याचे कार्ब्स कट म्हटलं म्हणजे त्या टाईमला 70 ग्रॅम ओट्स होते त्या ओट ऑमलेटमध्ये, आणि आता मी फक्त 100 ग्रॅमच कार्ब आहे ते, जे की 2 ब्रेड आहेत. ते मी सँडविच म्हणून पण खातो ऑफिसमध्ये जाताना, पण आता मला असं खायची इच्छा झाली म्हणून मी असं खाणार आहे. ओके, तर तुम्ही सँडविचसुद्धा करू शकता. ही बेस्ट मील आहे आणि ह्याची टेस्ट तुम्हाला काय सांगू, खरंच खतरनाक लागते. कालच माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला. मी ऑफिसमध्ये डेली घेऊन जातो, तर घेऊन जातो आणि मस्त की ओव्हनमध्ये गरम वगैरे करतो. तर गरम केली तर मला मित्र एक काय बोलला की भाई तू ही मील जे खातोस ना ती आमच्यापासून लपवून खा, कारण ह्या मीलमुळे खरंच भाई मेरे को बोलतो मेरे को तलब लगती है भाई, मतलब खाने की इच्छा होती है तो तेरे पेट में दुखेगा असं बोलला. तर म्हणजे खतरनाक, खरंच मस्त मील आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आय थिंक सो मी व्हिडिओ पण एकदा बनवलेली सँडविचवर, पण ती आपली प्रॉपर झाली नव्हती, बट मस्त मील आहे. म्हणजे मला ते ओट ऑमलेट एवढं बोरिंग झालेलं, बट मी माझा एक चॅलेंज होता आणि याच्यासाठी मी कंप्लीट केलं 60 डेज, आणि त्याच्यानंतर वर पण खाल्लं आणि त्याने मला चांगला रिझल्टसुद्धा देत होता. तर रिझल्ट देणार तर मी खाणार, तर मग त्याचे मी हे नाही बघत, टेस्ट नाही बघत. आणि ही मील तर टेस्ट पण देते आणि प्लस मला ह्याच्यामधून प्रोटीनसुद्धा मिळतं. ह्याचेसुद्धा कॅलरीज आणि प्रोटीन इंटेक तुम्हाला इकडे दिसेल. ओके, तर आता ह्याच्यानंतर माझी डायरेक्ट असते, ॲक्च्युली रेग्युलरली असतं, ह्याच्यानंतर मी वर्कआउट करतो आणि नंतर माझी पोस्ट वर्कआउट मील असते, आणि म्हणजे तेच पोस्ट वर्कआउट मील तोच डिनर असतो. ओके, तो तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये टोटली चेंजेस केले आहेत आणि ह्याच्यामधले पण चेंजेस तुम्हाला समजलेच असतील. आणि खूप लोक बोलतील की आपल्या इकडच्या ब्रेडमध्ये मैदा असतो. हो, मला माहिती आहे मैदा असतो, त्यामुळे 2 ब्रेड घेतले आहेत, तर ते सध्या चालून जाईल. जेव्हा कॉम्पिटिशन फेज असेल तेव्हा अशा खूप
ज्या प्रोसेस फूड आहेत ते मी अवॉइड नक्कीच करीन. ते तुम्हाला दिसेलच आता कॉम्पिटिशन मी ॲक्च्युली. आणि खूप लोक बोलतात की भाई तुझी ब्लॉग्स नाही येतात. अरे मी इन्स्टावर टाकतोय, ऑफिस करतोय, मी रात्री येऊन एडिटिंग करतोय, एवढं सगळं त्यामुळे एकसाथ नाही जमत. आता यूट्यूबवर हा ब्रँड एक शूट होता म्हणून हा ब्लॉग सुद्धा बनवला नाही. तर आता पण तुम्ही बॅकग्राऊंड म्हणजे जी पोझिशन बघाल घरी काय आणि कसं आहे ते बघून, त्यामुळे थोडं पॉसिबल नाही होत. थोड्या नवीन गोष्टींचा प्लॅन आहे आपल्याला. नवीन ब्लॉगसुद्धा यूट्यूबला सुद्धा येतील, इन्स्टालासुद्धा येतील. काही ना काही प्लॅन्स आहेत बघा, थोडंफार बघून चालायला लागतं असं असतं. तर ही आपली तुम्हाला थर्ड मील समजली असेल आणि नक्की ट्राय करा. आणि जर ट्राय केल्यावर जर टेस्ट आवडली ना तर मला इंस्टाग्रामवर म्हणजे तुम्ही बनवलात ना फोटो काढा त्या मीलचा किंवा तुमच्या काही करा का म्हणजे, आणि त्याला मला नक्की टॅग करा. खरंच मला पण ही मील खूप आवडते. तर बस तुम्हाला समजलं असेल. आणि आता आपण डायरेक्ट भेटू. बघू आता काय ब्लॉग आहे म्हटलं तर मध्ये आता प्लॅन तर आहे. आता मला फ्रेंडने कॉल केलेला की बाहेर ये म्हणून. बघू आता त्याच्या पुढे असेल किंवा रात्री डायरेक्ट मीलला भेटू, ते तुम्हाला समजेल. ओके चला. लास्टचा जो मील होता ॲक्च्युली मी हे म्हणजे सगळे असतानाच घेतला. आणि त्या टाईमला मी काय बोलू शकत नव्हतो बिकॉज म्हणजे सर्वजणच होते, आवाज खूपच होता, टी व्ही वगैरे चालू होती, गंधर्व जेवत होता, असा काय विषय होता. फॅन सगळे चालू होते आणि फॅन चालू ठेवून मी व्हिडिओ बनवू शकत नाही बिकॉज तुम्हाला प्रॉपर आवाज येणार नाही. आणि तर त्यामुळे मी मील खाऊन घेतला कारण मीलचा टाईम खूप जात होता. मी वेट पण केला पण खूप टाईम जात होता. ताई वगैरे पण भांडी घासत होती, एवढा टाईम जात होता. तर त्यामुळे मील खाऊन घेतला आणि मग म्हटलं आता व्हिडिओ एंड करू. आणि लास्टच्या मीलमध्ये 150 ग्रॅम चिकन आणि 100 ग्रॅम कॅबेज होतं म्हणजे कोबी, जे तुम्हाला माहिती असेल. आणि मी काकडी टाकतो एखादी, म्हणजे जर सलाड आहे एकदम त्याला सलाड बनवायला बघतो, चिकन सलाड टाईप. बिकॉज कारण आपण काप्स कट केलेत तर पोट म्हणजे भूक अशी मारायची नाही आहे. तर त्याच्यामधून माझं पोट तर फुलफिल राहतं. आणि म्हणजे त्याच्यात म्हणजे थोड्या टाईमपर्यंत फुलफिल राहतं, असं नाही की मी उपाशी राहत. पण त्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी आहेत. ओके, त्यामुळे ते थोड्या टाईमनंतर डायजेस्ट झाल्यानंतर ते मला नंतर रात्री म्हणजे बॉडी आपली फुल फॅट म्हणजे फॅट लॉस प्रोसेस चालू करते. असा गेम आहे असं मला माझ्या ट्रेनरने सांगितलेलं. ओके, तर ते मी तुम्हाला म्हटलं शेअर करू. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. सॉरी मी थोडं घरचे असे व्हिडिओ आणू शकत नाही. तर असतील पुढचे, आता बघू बाहेरचे ब्लॉग काय प्लॅन असतील तर मी नक्कीच करीन. आणि म्हणजे टाकत राहीन, अपलोड करत राहीन. मला सुद्धा टाकायची इच्छा आहे, बट काही गोष्टी असतात, थोडा स्ट्रगल फेस आणि ते जॉब बीब करून सगळं, त्यामुळे नाही जमणार. आता पण बघा फॅन लावला तर इतकं घाम वगैरे एकदा असं असेल. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे मोटिवेटेड.